सदनिका गैरव्यवहार प्रकरणी माणिकराव कोकाटेंची खाती काढली। कोकाटेंची खाती काढण्याची मुख्यमंत्र्यांची शिफारस राज्यपालांकडून मान्य। कोकाटेंजवळची खाती अजित पवारांकडे, कोकाटेंना मंत्रिमंडळातून हाकलून द्या, विरोधकांची मागणी। अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। कोकाटेंचं खातं काढल्यानंतर अजितदादा आणि फडणवीसांमध्ये चर्चा, तर राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडून कोकाटेंचं खातं बदलून अजितदादांना देण्यास मान्यता। माणिकराव कोकाटेंच्या अडचणी वाढणार, कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता। हायकोर्टाकडून शिक्षेच्या स्थगितीच्या याचिकेवर तातडीनं सुनावणीला नकार। शुक्रवारी होणार सुनावणी। जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम ठेवत अटकेचे दिले निर्देश। मुख्यमंत्र्यांकडून माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न, माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? अंबादास दानवेंचा सवाल। तर खातं काढून घेतल्यानंतर माणिकराव कोकाटेंना अटक होईल अशी अपेक्षा, दमानी यांची प्रतिक्रिया। न्यायालयाच्या निकालाचा आदर केला पाहिजे। कोकाटेंना कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार आहे। कोर्टाच्या निकालावरून आम्ही पुढची प्रक्रिया करू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। कोकाटेंचा विषय मुख्यमंत्री जाणीवपूर्वक चिघळवत आहेत। मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीची इमेज डॅमेज करायची आहे, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा आरोप। मंत्री कोकाटेंचा राजीनामा म्हणजे निसटण्याचे सगळे मार्ग संपल्यानं नाईलाजानं घेतलेला निर्णय। रोहित पवारांचं ट्विट, या राजीनाम्यातून अनेक जण धडा घेतील ही अपेक्षा, आम्ही मात्र मंत्री शिरसाट यांच्याही विकेटची वाट पाहत आहोत, रोहित पवारांचा निशाणा। कोर्टाची संविधानिक कारवाई आहे ती होईल, मात्र त्यांना अपील करण्याचा अधिकार आहे। माणिकराव कोकाटे प्रकरणामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान। न्यायिक प्रक्रिया आहे, प्रत्येकाला एक संधी द्यावी लागते। माणिकराव कोकाटे आऊट, धनंजय मुंडे इन असं होणार नाही, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया। धनंजय मुंडेंनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंची दिल्लीवारी चर्चेत। धनंजय मुंडेंचा हायकमांड मुंबईत, दिल्लीमध्ये का आले माहिती नाही, वैयक्तिक कामासाठी दिल्लीमध्ये आले असावेत। खासदार सुनील तटकरेंचा मुंडेंना टोला। अमित शहांच्या भेटीवर धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण, मतदारसंघातील एका कारखान्यासंदर्भात आणि ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाचा केंद्र सरकारच्या प्रसाद योजनेमध्ये समावेश करण्याबाबत भेट घेतल्याची ट्विटमधून माहिती। पूर्वनियोजित भेट घेतल्याची माहिती। धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळत असेल तर 100 वाल्मिक कराड तयार होतील, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांचं वक्तव्य। कराडची टोळी राजाश्रयामध्ये कशी होती हे मी उघड करणार, धनंजय देशमुखांचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडच्या जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला। वाल्मिक कराडावरील मकोकाचं कलम हटवण्यासाठी केलेल्या युक्तिवादाशी कोर्ट असहमत। 2021 मधील पोलिसांना शिवीगाळ प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरेंना कोर्टाची तंबी। तुमसरमधील पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप, 2 वर्ष कोणाशी भांडण न करण्याच्या अटीवर आरोपातून मुक्तता। भंडारा जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। साताऱ्यामधल्या ड्रग्ज प्रकरणी पोलिसांच्या प्रेसनोटमध्ये 3 नावं नाही, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। ड्रग्ज प्रकरणात एसपी तुषार दोशींनी माहिती लपवली, सुषमा अंधारेंचा आरोप। सुषमा अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी। सातारा ड्रग्ज प्रकरणातील राजकीय संबंध मुंबई पोलिसांनी नाकारले, प्रेसनोट काढत मुंबई पोलिसांची माहिती। सुषमा अंधारेंकडून ड्रग्ज प्रकरणात एकनाथ शिंदेंच्या भावावर आरोप। अटक केलेल्या 3ही आरोपींची नावं मुंबई पोलिसांकडून जाहीर। 2 दिवसांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता, संजय राऊतांची माहिती। शिवसेना आणि मनसेमध्ये विसंवाद, गोंधळ नाही, आमचं घर दोघांचं, संजय राऊतांची प्रतिक्रिया। आशिष शेलारांकडून कविता ट्विट करत ठाकरे बंधूंवर टीका, बंधुप्रीतीची ओढ लागलेल्या भयभीत उभाटा सेनेला कविता अर्पण। यापूर्वी शिवतीर्थावर प्रचाराच्या सभा फक्त शिवसेनेनं केलेल्या आहेत। शिंदेगडाचा शिवतीर्थाशी काय संबंध? शिवतीर्थाशी संबंध हा फक्त ठाकरेंचाच आहे। शिवतीर्थावरील सभेवरून राऊतांचा शिंदेच्या सेनेवर टीका। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन झिम्मा खेळून आले, तर शिवतीर्थावरील चाफा ना बोले ना चाले ना, शेलारांची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे आमच्यासोबत होते तेव्हा आम्ही मातोश्रीवर जायचो, आता उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या घरी जातात, आशिष शेलारांची प्रतिक्रिया। भाजपचे मंत्री नितेश राणे यांचा मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा, एम फॉर मुंबई, एम फॉर महादेव, मुंबई लव्ह महादेव असे सूचक ट्विट। काही दिवसांपूर्वीच मुंबईतील काही भागात आय लव्ह मोहम्मदचे झळकले होते पोस्टर्स। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाणार, सूत्रांची माहिती। या युतीसाठी शरद पवार पक्षातील स्थानिक नेतेही अनुकूल असल्याची माहिती। मुंबईत एकत्र लढण्याबाबत 2 वेळा चर्चा, जागावाटपाचा अंतिम निर्णय लवकरच होणार, तर काँग्रेसकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला ऑफर, मात्र एकदाही चर्चा नाही, सूत्रांची माहिती।
मुंबई महापालिकेमध्ये महायुतीसोबत चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची स्थापना करण्यात येण्याची शक्यता. मंत्री आदिती तटकरेंसह मुंबईचे 2 कार्याध्यक्ष आणि सलाम अलिकांचा समावेश असण्याची शक्यता. आगामी निवडणुकीमध्ये नवाब मलिक नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादीसोबत आम्ही जाणार नाही. वसंत स्मृतीमधील महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांकडून भूमिकेचा पुनरुच्चार. नवाब मलिकांचा पाठिंबा भाजपला चालतो, पण मलिक चालत नाहीत. भाजपची ही दांभिकता आहे. अंबादास दानवेंची भाजपवर टीका. अजितदादांना बैठकीचा अहवाल दिला. येत्या 1-2 दिवसांमध्ये निर्णय घेऊ. सूरज चव्हाण यांची माहिती. राष्ट्रवादीने काय करावं हे भाजपनं सांगण्याची गरज नाही. भाजपच्या अटी शर्तींवर आमचा पक्ष चालत नाही, अशी ही टीका. महायुतीच्या पहिल्याच फेरीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला. शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा. खात्रीलायक सूत्रांची माहिती. उरलेल्या सुमारे 85 जागांवर आज विस्तृत चर्चा होणार. शिवसेनेकडून 125 जागांसाठी आग्रह. पालिका निवडणुकांसाठी शिवसेनेचं ठाण्यामध्ये बैठकांचा सत्र. शिवसेनेकडून प्रत्येक पालिकेसाठी जबाबदारी निश्चित. श्रीकांत शिंदेवर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरची जबाबदारी. नरेश म्हस्केंवर ठाणे नवी मुंबईची जबाबदारी. अजित पवारांनी आज मुंबईमध्ये तातडीची बैठक बोलावली. सूत्रांची माहिती. पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला बोलावलं. पुणे महापालिका निवडणुकीबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता. पुण्यामध्ये भाजपच्या 40 माजी नगरसेवकांचा पत्ता कट होणार. प्रभाग रचना आरक्षण आणि अकार्यक्षमतेचा माजी नगरसेवकांना फटका. पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. यात महापालिका निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होणार. शिवसेना आणि मनसेच्या बैठकीनंतर या बैठकीला महत्त्व. पिंपरीमध्ये अजित पवार भाजपसह शिंदेंच्या आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार. पुणे शहराध्यक्ष योगेश पहल यांचा दावा. ठाण्यामध्ये भाजप शिंदेंच्या शिवसेनेची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. ठाणे पालिकेवर युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज. म्हस्केंची प्रतिक्रिया. बैठकीमध्ये जागावाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. संजय केळकरांची प्रतिक्रिया. वसई विरारमध्ये मनसेकडून बहुजन विकास आघाडीसोबत युतीचा प्रयत्न. अविनाश जाधवांनी हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा. भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची मोठ बांधणं आवश्यक. अविनाश जाधवांची प्रतिक्रिया. ठाण्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. शिवसेना आणि भाजपची युती संदर्भात बैठकीची पहिली फेरी. जागावाटपावर चर्चा. ठाणे महापालिकेमध्ये युतीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज. नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एकत्र. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वर्धापन दिनाला उपस्थिती. प्रशांत जगताप आणि सुनील टिंगरे यांच्यामध्ये हस्तांदोलन. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही शहराध्यक्ष एकत्र. आम आदमी पार्टी पुणे महापालिका निवडणूक लढवणार. आपकडून निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता. सांगली महानगरपालिकेमध्ये आम्हाला योग्य सन्मान मिळाला पाहिजे, तर योग्य सन्मान न मिळाल्यास स्वबळावर लढणार. सांगलीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखतीसाठी एकनाथ खडसे, रोहिणी खडसे अनुपस्थित असल्यानं चर्चांना उधाण. रोहिणी खडसे मुंबईमध्ये तर एकनाथ खडसे आजारी असल्याची पदाधिकाऱ्यांची माहिती. नागपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठेंची भूमिका. भाजपबरोबर गेलेल्यांसोबत निवडणूक लढवणार नाही. दुनेश्वर पेठेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी उतरणार मैदानात. महानगरपालिकेच्या सर्व 81 जागा लढवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेनंतर भाजपची आरपीआय सोबत युती संदर्भात चर्चा. चिकलठाण्यामधील भाजपच्या विभागीय कार्यालयामध्ये बैठक. आरपीआयचं प्राबल्य असलेल्या जागा लढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती. अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची पहिली बैठक संपन्न. बैठकीला आमदार संग्राम जगताप, अनिल मोहिते आणि अनिल शिंदेंची उपस्थिती. बैठकीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, मात्र अंतिम निर्णय मुंबईमध्ये होणार. कोल्हापूरच्या निवडणुका बंटी बबलीच्या निवडणुका आहेत. कोल्हापूर पालिका निवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकरांचं विधान. मतदान करताना तुम्ही 10 घरचं मतदान घेऊन जा. एवढ्या जोरात कमळाचं बटण दाबा. यानंतर कुणाची कमळाविरुद्ध लढण्याची हिंमत होणार नाही. अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये बावनकुळे यांचं मतदारांना आवाहन. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी मनपा प्रशासन सज्ज. महानगरपालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर. 22 प्रभागामधून 87 नगरसेवक निवडले जाणार असून 6,77,180 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती.
कल्याण डोंबिवली भागामध्ये निवडणुकीच्या तोंडावर मनसेकडून नवीन नियुक्त्या जाहीर. कस्तुरी देसाई आणि कौस्तुभ देसाई यांच्या पक्षातील राजीनाम्यानंतर तत्काळ नियुक्त्या. शहर अध्यक्षपदी अॅडव्होकेट मनोज खरत यांची नियुक्ती. सातारा नगरपालिकेच्या मतमोजणी ठिकाणी जॅमर बसवण्याची अपेक्षा उमेदवारांची मागणी. सातारा नगरपालिकेची 21 डिसेंबरला मतमोजणी होणार. सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. सिद्धरामेश्वर यात्रेमुळे निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. यात्रेदरम्यान निवडणुकांचं मतदान आणि मतमोजणी होणार. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता. यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहिंबूंचं पोलीस आयुक्तांना पत्र. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी पालिका प्रशासन सज्ज. 21 प्रभागामधून 84 नगरसेवक निवडले जाणार असून 8 निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येकी एका निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी दिल्याची माहिती. हिंगोलीमध्ये भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपमध्ये जाणार. सूत्रांची माहिती. प्रज्ञा सातव काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार. हिंगोलीच्या राजकारणामध्ये खळबळ. कुणीही भाजपमध्ये येत असेल तर त्यांचं स्वागत, पण प्रज्ञा सातव यांच्या प्रवेशाची मला माहिती नाही. सातव यांच्या भाजप प्रवेशावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. काँग्रेसमध्ये विसंवाद असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये असंतोष. बावनकुळेंची प्रतिक्रिया. संदीप नाईक यांची लवकरच घर वापसी. 2 ते 3 दिवसांमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार. त्यांनी शरद पवार गटाकडून मंदा म्हात्रेंच्या विरोधात लढवली होती विधानसभा निवडणूक. अवघ्या 327 मतांनी त्यांचा पराभव. संदीप नाईक गणेश नाईक यांचे चिरंजीव. निवडणुकीमध्ये कोणी रस्त्यावर उभं राहून पैसे वाटतो का? मालवणमध्ये सापडलेल्या पैशाप्रकरणी निलेश राणेंचा आयोगाला सवाल. राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात कोर्टात जाणार. निलेश राणेंची प्रतिक्रिया. भाजपची प्रामाणिक कोण राहील याची राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रेस लागली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा टोला. राजकीय पक्ष संपवण्याचा भाजप आणि आरएसएसचा खेळ सुरू. आंबेडकरांची प्रतिक्रिया. पृथ्वीराज चव्हाण आंतरराष्ट्रीय विषयांमध्ये तज्ज्ञ व्यक्ती आहेत. चव्हाणांनी दिलेली माहिती योग्य. 19 तारखेला काहीतरी गौप्यस्फोट होणार हे नक्की. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याला संजय राऊतांकडून दुजोरा. पृथ्वीराज चव्हाणांना पाकिस्ताननं सुपारी दिली असं वाटतंय. चित्रा वाघ यांची पृथ्वीराज चव्हाणांवर टीका. तर काँग्रेस खोटा दावा करत भारतीय सैन्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा. काँग्रेसकडून असं वक्तव्य ही चिंतेची बाब. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना हिंदुस्थानची जनता माफ करणार नाही. शिंदेंची टीका. मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून एमआयएम पक्षाचं पतंग चिन्ह गोठवण्याची मागणी. मकर संक्रांतीच्या वेळेला पतंगामुळे मतदारांवर त्याचा प्रभाव होऊ शकतो. शिरसाटांचा दावा. तर हाताचा पंजा ही पण पक्षाची निशाणी. मग शिरसाट आणि केडेकरांचे पंजे कापणार का? इम्तियाज जलील यांचा सवाल. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार आणि नेत्यांचं राष्ट्रवादीला खुलं आव्हान. युद्धासारखं लढणार. भाजपच्या उमा खापरेंचं वक्तव्य. तर निवडणूक विकासासाठी असते, युद्धासाठी नाही. अण्णा बनसोडेंचा पलटवार. ट्रम्प आणि मोदी या 2 टग्यातील भांडणं भारतीयांना भोगावी लागतील. प्रकाश आंबेडकरांची टीका. युद्ध पाहिजे नसल्यास मोदींना खाली खेचा. आंबेडकरांचं आवाहन. नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक मतमोजणीच्या दिवशी कठोर उपाययोजना करावी. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना आदेश. मतमोजणीची सर्व प्रक्रिया सुरळीत आणि शांततेमध्ये पार पाडणं आवश्यक. वाघमारेंचं मत. मंगळवेढा नगरपालिकेच्या प्रचारासाठी भाजपचा पहिला मेळावा. आमदार चित्रा वाघ यांनी महिलांशी संवाद साधत गाणं गायलं. महिला मतदारांना खेचून आणण्यासाठी आमदार चित्रा वाघ यांच्या माध्यमातून भाजपचा मेगा प्लॅन. दिल्लीमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी ठोस आराखड्याची गरज. प्रत्येक राज्याला आज प्रभावी क्लायमेट ॲक्शन प्लॅनची गरज. आदित्य ठाकरेंचं मत. नाना पटोलेंचं पंतप्रधान मोदींना पत्र. महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विमानामध्ये मराठीमधून उद्घोषणा कराव्यात. सर्व विमानतळ प्रशासनाला सूचना द्यावी. नाना पटोलेंची पत्राद्वारे मोदींकडे मागणी. अंबरनाथमधील भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर 2 अज्ञातांचा गोळीबार. हल्ल्याचा दुसरा सीसीटीव्ही समोर. गोळीबारानंतर आतील लोकांची पळापळ झाल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून गोळीबाराच्या घटनेचा निषेध. पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरील हल्ल्याची चौकशी करावी. शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ. चांदीचे दर पहिल्यांदाच 2 लाखापार. चांदीच्या दरामध्ये 8,000ची तर सोन्याच्या दरामध्ये 700 रुपयांची वाढ. चांदीचे दर जीएसटीसह 2,04,970 रुपयांवर तर सोनं 1,36,000वर. यवतमाळमधल्या जन्मनोंदींची एसआयडी चौकशी होणार. किरीट सोमय्या यांची माहिती. जन्मनोंदींमध्ये 70 ते 80% बांगलादेशींची नावं. ग्रामपंचायत ऑपरेटरच्या मोबाईलचा कोणीतरी दुरुपयोग केला. सोमय्या यांची प्रतिक्रिया.
कर्जतच्या भिवपुरीमध्ये टाटा पॉवर प्रकल्पाच्या विरोधात स्थानिकांचं उपोषण स्थगित. टाटा पॉवर कंपनीच्या मुख्य गेटवर उपोषणकर्त्यांचा घोषणाबाजी करत संताप. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानं उपोषण स्थगित करण्याचा निर्णय. जळगावच्या चितोडामध्ये ऑनलाईन ॲपवर घर शोधणं महिलेला पडलं महागात. भामट्याकडून महिलेला 2,38,399 रुपयांचा आर्थिक गंडा. फसवणुकी प्रकरणी यावल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल.